आदरणीय दिनकरजी नवरे आहेत परशुरामजी ठाकूर यांच्या समेत. दिनकरजी नवरे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रिद्धी सिद्धी कोपरी सीझन 11 या स्पर्धेचे शिल्पकार नितीन भोईर आणि योगेश भोईर या बंधूकडून स्वागत सुस्वागतम. पहिला इनिंगचा खेळ संपला. मॅच क्रमांक दुसरा पाहिले तर दाराबे 11 पक्ष बोंडकोडे 11 बोंडकोडे अशा दोन तगडे संघ आहेत. 5 ओव्हरमध्ये खेळताना 4 गड्यांच्या मोबाईल 61 धावा तब्बल. कौतुक करायला लागेल धीरजने या एक्सप्रेस मॅनने ते बॅटिंग क्रमांकावर तिसऱ्यावर येताना 20 धावांची खेळी खेळली. त्याच्यात सचिनने हात मात्र दिला. 3 षटकार शेवटच्या ओव्हरमध्ये आले. धावसंख्येला एक सेटअप करून दिलं परफेक्टली टार्गेट. 5 ओव्हरमध्ये 61 धावा करून 62 धावा 62 टू विन. बोंडकोळी गावचे सन्माननीय अनिलजी म्हात्रे आपल्याला विनंती केली जाते. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. बोंडकोळी गावचे अनिलजी म्हात्रे आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत आम्ही रिद्धी सिद्धी चषक 2022 सीझन 11 मध्ये. महाराष्ट्राचे दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा आन बान शान महाराष्ट्राची ही कीर्ती महाराष्ट्रापर्यंत दिल्लीचे तख्ते राखतो महाराष्ट्र माझा. त्यांचे आमचे दैवत. खरोखर जेव्हा जेव्हा पोवाडे परशुरामजी ठाकूर आपण ऐकतो राजांचे अंगावर काटे येतात. ही कीर्ती रयतेची लूट, रयतीवर होणारे अन्याय, माता भगिनीवर होणारे जुलूम हे रोखलेलं तर त्याला शासन दिलंय. असं शासनकारी राजा मिळाला हे सौभाग्य आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं. राजांची जयंती 19 फेब्रुवारी 1630 या शुभ दिवशी राजांचा जन्म आणि त्याच महाराजांचा जयंती मोठ्या थाटामध्ये गली गलीमध्ये पूर्णमध्ये संपूर्ण देशामध्ये हे साजरी केली जाते. त्या राजाचाच एक औचित्य जन्म देण्याचा ठेवून ही संकल्पना योगेश आणि संपूर्ण रिद्धी शेती नितीन भोईरने का मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला राजांची मूर्ती देऊन सन्मानित केले जातं. मॅन ऑफ द मॅच नो ट्रॉफी. चांगली संकल्पना या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळाली. टॉस पाहिला तर एका बाजूला रिद्धी सिद्धी आणि दुसऱ्या बाजूला आहे NB नेट. टॉस साठी नाणं वापरलं तर त्याला पटापट घ्या. अजून बरेचसे सामने कालचा खेळ पाहिला तर 2 अर्धशतक पाहिले, एक हॅट्रिक पाहिली. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम या मैदानामध्ये पहिला घडला आणि तो आला कोपर खेळणे. मिलिंद वेटा सार्थक अभिमान आहे कोपर खेळण्याचा आम्हाला, कारण आम्ही त्याच गावचे आहोत. विक्रम केला. काय बॅटिंग आहे. 3 ओव्हरमध्ये फक्त 15 धावा होता ऐरोली कोल्हाडच्या विरुद्ध. ते षटकार जर विक्रमी आलेले असते तर मॅच मधून रामराम करावं लागलं असतं. जीटीसीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण दाखवलं होतं जे जोडलेले गेले आहेत रिद्धी सिद्धी कोपरी सीझन 11 याचे थेट प्रक्षेपण पाहता त्या लाडक्या प्रेक्षकांना आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. चला जाऊया मैदानामध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल, याकडे पार करेल का त्या आकड्यानं रोखलं जाईल त्या सांगण्यासाठी पुन्हा घेऊन जाते मैदानावरती जितेश राऊत अलॉंग विथ द व्हेरी डेंजरस मॅन माजिद बलोच. पॉइंट कव्हरला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड अप खुलं सोडले त्यासाठी डीप लॉंग ऑफ वाईडिश अँड भावेश नाईक स्टँडिंग ऑफ द 38 वाईडिश लॉंग ऑन. फ्रंट फुट वर ड्राईव्ह होता. मिडल ऑफ द बॅट करू शकला नाही. थेट गेल्या 30 या सिली मिड डाऊनला धाव मात्र पहिला चेंडू डॉट. गोलंदाजी मार्गावर आहे मिस्टर 360 मिस्टर फ्लेक्झिबल या नावाने संबोधला गेलेला गोलंदाज धीरज भोईर टू जितेश राऊत. 1 फर्स्ट स्लिप ही मात्र तैनात केले जितेश साठी. क्लीन ब्लड हो बिग विकेट गिवन टू द टीम धीरज भोईर. यू मिस ॲज ऍब्सोल्युटली हिट टू द ऑफसाइड ऑफ स्टंप. वाकवली ऑफसाइड आणि परतीचा इशारा दिला. व्हेरी चिपली बॅक इन द पॅव्हेलियन. डिपार्चर जितेश राऊत विदाउट स्कोर. भोपळा फोडता न आला जितेश राऊतला. मोठी किमतीमान विकेट 0 गडी बाद. मी म्हटलं होतं स्ट्रॉंग पॉइंट आहे, स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे धारावी 11 धारावीची विचार केला तर.
सजासजी मात्र, परंतु अरुण बरेचसे चांगले फलंदाज आहे. मंदार यायचा आहे, परशु आहे, माजिद आहे, अजून स्वतः लालू आहे, साकिब चंद आहे, मोहसिन बलोच, हे पण मोठी स्टार कास्ट बॅटिंगचा विचार केलात आहे. पार्थ व्हेरी डेंजर चर्चेमध्ये आहे पार्थ. म्हणजे सजासजी मॅच कोणताही संघ सजासजी एकमेकाला देणार नाही. नेव्हर सरेंडर ॲट लास्ट मोमेंट. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाण्याचे चिन्ह आहे. पहिलाच चेंडू डॉट, त्याच्यानंतर फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. हा आणखी एक सफलता मिळेल काय? डेफिनेटली मिळेल, कारण तेवढ्याच आजच्या नवतरुणाचा विचार केला. इज अ कम्प्लिटली फुल फॉर्म भावेश नाईक. आणखीन एक फलंदाज बॅक टू बॅक 2 दणके दिले आणि आल्या पावल्याने परत पाठवलं डगआउट मध्ये परशु साठे. दोन्ही फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. ती संधी दिली ना धीरज भोई पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर टाकताना. व्हॉट अ बॉलिंग अनालिसिस, लवली यार. एकही स्कोर बोर्डची धावसंख्या नसताना 2 झटके लागलेत. पहिला मॅच अफलातून पाहायला मिळाला. एपी बॉईज आणि बेलापूर, काय मॅच रंगली होती यार. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच खेळून घेतला. शेवटचा ओव्हर 6 चेंडू आणि 11 धावा. त्या धावा मात्र काढू दिल्या नाही विशालने. व्हॉट अ लवली बॉलिंग अनालिसिस एपी बॉईज. अण्णासाहेब पाटील बॉईज नेरुल पहिला मॅच जिंकला. हॅट्रिक, हॅट्रिकची संधी. येस इट इज. कॉंग्रॅच्युलेशन. हॅट्रिक क्रमांक या सिरीज मध्ये दुसरी. पहिली काल गेली ती अमर माने, बॉलर ऑफ द मीत 11 कोपर खेळणे. जेव्हा इतिहास घडवला 6 षटकार, त्याच मॅच मध्ये अमर मानेने तो कीर्तिमान केला होता. आणि आजच्या दुसरा दिवस, दुसरी मॅच, बिग फाईट मध्ये पहिलंच ओव्हर टाकताना 2-3 चौथ्या चेंडू सलग विकेट. पहिलं परतवलं तर जितेश, दुसरा विकेट होती परशु साठे आणि आताच मात्र बेस्ट विकेट माजिद बलोच. विदाउट स्कोर 0-3 गडी बाद. दयनीय अवस्था. बोनकोडे 11 बोनकोडे. क्रिकेट आहे, काय होऊ शकतं. या दाट परिस्थितीतून अशी परिस्थिती झाली होती. सेमीफायनल मच्छिंद्र स्मृती चषक धारावे अगेन्स्ट माहुल कोलेवाडा. 0-4 गडी बाद. कल्पेश माहुलकर कडकने अशी दुर्दावस्था केली होती धारावे संघाची. पहिल्याच ओव्हर मध्ये हॅट्रिकचे 4 दणके दिले होते. तेव्हा वादळ आलं होतं विकी बोरचं. मॅच उद्ध्वस्त करून गेला होता. असा एक फलंदाज बॅटर कामगिरी करू शकतो. वाय नॉट. अपेक्षा आहे बोनकोडे संघासाठी. नाव मोहसिन बलोच, ब्रदर तुम्हार. ओ ग्रेट यार, काय कॅप्टनशिप आहे. स्लीप तैनात केलेले आहेत. तैनात का प्रशांत, लवली यार. येस, मेडन ओव्हरची अपेक्षा करायला हरकत नाही, कारण 5 चेंडू डॉट गेलेला आहे. म्हणजे या स्पर्धेमधला रिद्धी सिद्धी कोपरी तर पहिलं मेडन विकेट जाईल का? हॅट्रिक मेडन ओव्हरची संधी आहे धीरजला. लास्ट डिलिव्हरी. जज विस्टित प्रशांत. हार्ड लाग. शेवटच्या चेंडूवर येते एक चांगल्या ओव्हरची समाप्ती. अफलातून ओव्हर सुरुंग लावलं या ओव्हर मध्ये धीरज भोईने. सलग 3 विकेटचं हॅट्रिक घेतली. शेवटच्या सिंगल. काय गोलंदाजी यार. 3 गडी बाद 1. दुर्दैव अवस्था आहे. टार्गेट 62. सुपर मॅच होतो. या पहिल्याला सुरुवात खराब असते, पण बरेचसे बॅटर्स असतात मिडल ऑर्डरला येताना, जसं विकीचं मी उदाहरण दिलं तसं मात्र धुमाकूळ घालून वातावरण तंग करतात, खळबळ माजवतात. तो खळबळ करणार बॅट्समन अजून कोण असेल हे सांगणं कठीण आहे. लालू चांगली ती कामगिरी बजावू शकतो. डेफिनेटली मोहसिन करू शकतो, मंदार करू शकतो. त्याच्यानंतर निश्चितच पार्थ. गोलंदाज मार्कावर सचिन नाईक. लो फुटटॉस बॅटवर आल्याने स्लाइस होऊन जातो. चांगलं फिल्डिंग आहे, पण तोपर्यंत सिंगल काढण्यात यश मिळालं. खातं खोटे लालू. सिंगलने धावसंख्या मात्र पोचवते 2 वरती. 2-3 गडी बाद. दयनीय अवस्था पहिल्याच ओव्हरमध्ये. मिस्टर 360 मिस्टर फिक्झिबल नावाने ओळखणार टेनिस क्रिकेटचा एक जाबाज ऑलराऊंडर धीरजने करून टाकली बोनकोडे 11 बोनकोडेची. ग्रेट शॉट. रूम घेतला आणि उडवून दिलं डीप मिड विकेट वरून. षटकार बॅट मधून मोहसिन बलोच. मी म्हणतो होतं क्रिकेट गेम ऑफ चान्स. एखादा बॅट्समन जर तरफला होत्या तर नव्हतं करू शकतो. हे क्रिकेट काल पाहिलं
फक्त 15 धावा. ओळीने 6 षटकार. विक्रम सेटअप केले 51 आणि तिथे प्रीतम नावाचा त्या फलंदाजाने मॅच जवळ आणली होती. मीत 11 कोपरगे घाम फोडला होता. लवली मॅच एस्टरडे. सेकंड राऊंड एकविरा ऐरोली कोलेवाडा विपक्ष होता मीत 11. सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड मध्ये तसंच होतं. प्री ट्रँग्युलर मॅच. लास्ट मॅच एस्टरडे अफलातून मॅच. 51 फलंदाज बाद होताना कॅप्टनने हात दिला मिलिंदने पुन्हा एकदा तिसऱ्या मॅच मध्ये. आणि जे निसटलेली जी मॅच होती ती आपल्या मीत 11ला खेचून दिली होती. कॅप्टन इनिंग खेळून गेलं. कॅप्टनचा काल विचार केला जयेश पाटील. द फर्स्ट कॅप्टन हिट 50. पहिल्याच मध्ये कॅप्टन अर्धशतक मारलं जयेश पाटील. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. कडक ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षण फील्ड करताना डीपला आहे. फक्त एकदा मिळते. चांगला फटका होता मोहसिन बलोचचा. षटकार मारल्यानंतर धावसंख्या सिंगलने जाते नंबर 3 गडी बाद 9. 9 loss of the 3 wicket after the chase to target 62. Second match today. Riddhi Siddhi Kopri season 11. ऑफ स्टंपच्या बाहेर खूप जास्त पिच झाला. पाहिलं त्याच्यानंतर इशारा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर बसलेला आहे स्कोरर संकेतला दर्शवला. हा वाईट बॉलचा 1 धाव मात्र संकेत टाकतोय. डबल फेल मगर मध्ये बोनकोडे 11 बोनकोडे 3 लॉस्ट. सचिन टू लालो. हो मध्ये दिशा पाहिले. बॅक टू बॅक 2 वाईट. जे म्हणजे अखेरचं वोट टाकताना मोहन दीक्षितने जशी गोलंदाजी टाकली होती लेग स्टंपला सोडून लगातार 2 वाईट. त्या दिशेने आपलं पहिलं आणि टीम कडून सचिन नाईक लगातार 2 वाईट टाकतोय. स्वतःला सावरायला लागेल. बेहतरीन बॅटिंग केली. 3 उत्तुंग षटकार मोहन दीक्षितच्या त्या लास्ट बॉल मध्ये येऊन टार्गेट चांगलं सेट केलं बोनकोडेच्या विरुद्ध. बोनकोडे 11 बोनकोडे बीट करून गेला. चांगला चेंडू उंची घेईल असं वाटलं होतं लालूला. अपेक्षा मात्र फोल ठरली. जाऊन चेंडू मात्र धीरजच्या हातात. विकेट किपर ज्याने अफलातून हॅट्रिककडे पहिलं पाऊल पेचं ओर हाताळलं आणि केवळ लास्टच्या चेंडूवर तर सिंगल मिळाले. नाहीतर मेडन हॅट्रिक ओर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळायचे प्रथमतः कालपासून हा कीर्तिमान कोणत्याही बॉलरने केलेला नाही. पॉइंट आहे. कव्हर आहे. इनसाइड सर्कल शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे. फटका मजबूत बाजारामधून बॅटर लालो. ग्रेट शॉट आहे. सर्वाधिक लांब षटकार. ग्लोरियसली हिट बाय लालो. ओ द स्क्वेअर लेग अगेन्स्ट सचिन नाईक. छरन 6 धावसंख्या फुलवतो ही अपेक्षित आहे. बोनकोडे 11 बोनकोडे. एखादा फलंदाज त्याच्यानंतर सहाय्यकांना दुसरा फलंदाज भागीदार जमली 5 विकेटसाठी तर सामना निश्चित शेवटच्या क्षणापर्यंत लढू शकतात ते दोन्ही बॅटर. आकारे चालल्या 17 धावसंख्या तब्बल स्कोर होती. दुसरं ओव्हर प्रगती पथावर. पहिली सिंगल षटकार. सिंगल वाईड नंतर आला डॉट आणि 5व्या चेंडूवर धमाका बॅटर लालूच्या बॅट मधून. लास्ट डिलिव्हरी इन दिस वर. सेकंड ओव्हर लास्ट डिलिव्हरी राईट आर्म ओव्हर द विकेट. अफलातून फ्रंट पिन डान्सिंग ग्राउंड द विकेट. ग्रेट शॉट यार. व्हॉट अ लवली कव्हर ड्राइव्ह. लालू सेट ऑन द फायर. 4 रन. 4 धावसंख्येला आकार दिला लालूने. मी म्हणे निश्चितच तब्बल स्कोर वरती 21. अब आएगा मजा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 31. माफ करा 41. 18 चेंडू 41. धन्यवाद. एपी बॉईज आणि बेलापूर पहिल्या मॅचने सुरुवात झाली दुसऱ्या दिवसाला. काय मॅच होती यार. रंगलेले मॅच मात्र सेबर चांगला केलं एपी बॉयच्या गोलंदाजीने. सहजगत्या 2 ओव्हर मध्ये धुमाकूळ घातली होती. साहिल विनोद दिवेकर अँड कौस्तुभ विजय म्हात्रे 2 दिग्गजांच्या सुपुत्रानं मात्र सामना खेचलेला होता. पण होत्याचं नव्हतं केलं होतं. शिस्तबद्ध अशी गोलंदाजाने जेरीस आणलं. अण्णासाहेब पाटील बॉईज नेरूल. गेलेला सामना गोलंदाजाने काढून दिला मी म्हणेन. विशाल डिक्लेअर द मॅन ऑफ द मॅच. शिवछत्रपती महाराजांची मूर्ती देऊन त्याला सन्मानित केलं. चांगली सुरुवात. का ऑफसाइड ऑफ स्टंप कडक यार. ऑफसाइडला टाकलेला हा यॉर्क बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये सचिनच्या. मन फिल्सली इज स्टँडिंग अप द प्रशांत.
प्रशांत नाईक स्टँडिंग ऑफ द फर्स्ट स्लिप तैनात केलंय. हा 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 इथे दिशा ऑफ स्टंपच्या बाहेर ते मान्य केले अंपाने आणि इशारा दिला वाईट बॉलचा. एक्स्ट्रा 10 मिळतात स्कोर बोर्ड. धावसंख्येमध्ये पुढे जाते 22 वर. 22 धावा आहेत यावेळेला. 62 धावांचा टार्गेट. थर्ड विन प्रोग्रेस आपल्या कोट्यातील शेवटचं ओव्हर टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर आहे, ज्याने हॅट्रिक घेतली आपल्या पहिल्या सामन्यामध्ये. दुसरी हॅट्रिक होती स्पर्धेची. लो फुल टॉस, चांगला फटका बॅट मधून आला यावेळेला. मोहसिन बलोच सिंगल घेते. सिंगल धावसंख्येला पुढे ढकलतोय. बनकोडे 11 बनकोडच्या या धावखोळामध्ये ऍड केले जाईल. एक धाव. 23 धावा तब्बल आहेत स्कोर बोर्डती. धमाके अपेक्षित आहे. एका दुसऱ्या निवड केली. चूज द परफेक्टली डिलिव्हरी हिट ऑफ द ओव्हर द बाउंड्री लाईन. सामना जवळ येऊ शकतो डेफिनेटली. कोण म्हणतो प्रत्येक बॉल साठी झोड उठवावी. नेवा लेग स्टंपच्या बाहेर पाय आणला तर त्याच्याने स्ट्रोक केली होती. भावेश नाईक दर्जेदार क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट अँड कॉर्नरच्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. सिंगल व मत समाधान मत लालो. सिंगलने जाते 24 वरती. बोनकोडे 11 बोनकोडे विचार केला आपल्या कोट्यातील दुसरं ओव्हर घेऊन. लाजबाब गोलंदाजी आहे. जेवढं कौतुक धीरेचं कळव तेवढं कमी असेल. 21 धावांची ती अत्यक्ष केळी. ग्रेट ग्रेट एफर्ट यार. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. परशुरामजी ठाकूर आहेत आणि त्याने मात्र कौतुक केले या क्षेत्ररक्षकाचं. बॅकवर्ड पॉइंट 30 यार्ड. सुपरबली ट्राय. सुशील ग्रेट सुशील. एक धैर्याचे काम असं झोकून दिलं होतं. 100% डेडिकेशन टू क्रिकेट. लवली यार. असं पण झालं. हाफ चान्स आहे या वेळेला मोहसिनला. लेग स्टंपला पिचिंग झालाय. हो इज अ फेअर डिलिव्हरी. लास्टच्या मुमेंटला मात्र इशारा दिला. नो इज अ लेग स्टंप पिचिंग वाईड. एक्स्ट्रा धाव मिळेल स्कोर बोर्डती. धावसंख्येवर भर पडते. धावसंख्या जाते 26 वर. 3 गडी बाद 26. 3च्या 3 विकेट. हॅट्रिक सत मात्र आपल्या खात्यात टाकले. धीरज ऑन द बॉलिंग मार. लेफ्ट हँड ओर द विकेट टू लालू. फुल टॉस प्रॉपर आले बॅटवर. या लालूचा आज मूड वेगळा आहे. 51 धुरंधर. जितेश परतला. परशु परतला. सपले त्याच्यानंतर परतला माजिद. खंदा वेळ माझं शर्तीचे प्रयत्न करतात. लवली बॅटिंग लालो. 6 रन. धाव संख्या 32. 5 चेंडू झालेले आहेत. 2.5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा स्कोर बोर्डती. येणारे चेंडू 13 चेंडू धावा काढायचे 30. 13 चेंडू आणि 30 धावा. इक्वेशन आहे, समीकरण आहे. गुड बॅटिंग लालू. विचार केला 2 षटकार बॅटिंग बॅट मधून लालूच्या. एक चौकारी आले. एक संकट मोचक इनिंग क्रुशल मुमेंटला म्हणून तर लक्षात असतात लालू सारखे. माजिद असो, मुशिन असो, परशु असो, मंदार असो, या कशीत असतात. जितेश असो, या कशीत करतात टीम मध्ये खेळताना तमाम चाहत्यांना. लास्ट डिलिव्हरी. ग्रेट शॉट यार. इन ऍक्शन. वा बाय वा. हो हो हो. आजच्या दिवसातला हा सर्वाधिक आकर्षक फटका बॅट मधून लालूच्या. 6 रन. धावसंख्या षटकाराने पुरवली 38 या धावसंख्येवर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 38 धावा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण आणतोय 24. 12 चेंडू 24 धावा. जबरदस्त आहे. 0-3 गडी बाद अशी दुर्दैव अवस्था होते. आणि मी म्हटलं होतं एखादा फलंदाज जर घुसून केला, तुटून पडला तर सामन्याचे चित्र पालटू शकतो. चित्र पालटण्याचा प्रयत्न इथपर्यंत प्रभास आणलाय. व्हेरी क्लोज टू द विक्टरी. विजयाचा समीप आहे पण अजून जिंकलेला नाही. कारण मॅच अजून बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये 24 धाबा तब्बल जिंकण्यासाठी बोनकोडे 11 बोनकोडे सुपर प्लेयर 2 षटक टाकली बॉलिंग करताना. ऑलराऊंडरने मॅच गाजवले. ते 2 ओव्हरमध्ये तब्बल धाबा दिल्या 18 धावा 1 विकेट. आणि आता मात्र 51 आपले टीममेट तंबूच्या असं लगेच स्वस्तात. आणि तेव्हा लालू नावाचं वादळ आलं. वादळ घोंगावतोय या वेळेला. न स्ट्राईक नाव मोहसिन बलोच. 3 ओव्हरचा खेळ संपले. धावसंख्या 38. 12 चेंडू आणि 24 धाबा. भावेश नाईक यंगस्टार रायझिंग क्रिकेटर.
दिशा दिली ते डीपला काय करेल, बीट करून जातोय क्षेत्ररक्षकांना, सीमास रेषा ओलांडून बॅटमधून मोहसिन बलोच 4 रन. 4 धावा पहिल्या चेंडूवर. आकड्यांचं समीकरण जवळ आणखीन येते, दडपण वाढते फिल्डिंग करणारा धारावी संघावरती. 2 मजबूत संघ, पण या मॅच मध्ये त्यांचा हुकमी एक्का गोलंदाज विक्की भोईर याची कमतरता जाणवते स्पष्ट. विकी खेळत नाही. ते 2 ओव्हर अतिशय महत्वपूर्ण साबित होऊ शकले असते, पण क्रिकेट आहे, यावेळेला मोठमोठ्या मॅचेस चालू आहेत, त्यामुळे विकी मात्र उपलब्ध नाही आजच्या मॅच मध्ये. समीकरण खाली आणलं. 11 चेंडू आणि इथे बनवायचे 20. 11 चेंडू 20 धावा. भावेश टू मोहसिन बलोच. चांगला चेंडू बीट करून स्विंग इन द मिस. सरळ रेषेमध्ये लाईन मिस केली बॅटरने, चकून गेला विकेट किपर च्या हातात. सचिन इथे विकेट किपर ऑफ द टीम धारावी 11. बॉलिंग मार्फत जाताना भावेश चांगला क्रिकेटर आहे. तब्बल दिली स्मृती चषक 5 अर्धशतक, त्याच्यामध्ये भावेशचं ते अर्धशतक. फुलवता चेंडू बॅट बरोबर प्रॉपर. व्हॉट अ स्ट्रोक यार. हा 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 दिल खुश करणारा षटकार. ओव्हर द वाईड इज एक्स्ट्रा कव्हर. 6 रन. सामना जबल होता. 1 चेंडू आणि 6 आणि तिथेच नळत मात्र निसटली. षटकाराला ओ उडून मारलेला फटकार. ग्रेट शॉट यार. हा क्लास. म्हणून म्हटलं होतं अजून मॅच संपलेली नाही. 2 फलंदाज जुडले नाही, अक्षरशः पिसा काढले मी म्हणेन. तुटून पडले, घुसून खेळले. नतीजा 54 वरती 54 लॉस ऑफ द 3 विकेट. काय क्रिकेट आहे. 0-3 गडीबाशी दुर्दैव अवस्था. त्या दाट खाईमधून मात्र बाहेर काढलं मिळणं 5व्या विकेटला पार्टनरशिप करताना. तब्बल 54 धावांची पार्टनरशिप अनबिटन. ग्रेट बॅटिंग यार लालू. स्वप्नील नाईक अलॉंग विथ मोहसिन बलोच. लालूच्या संगतीला बऱ्याच वेळेला माजिद असतो. माजिद गेल्यानंतर बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह जे म्हटलं जातं. बडे मिया गेल्या पण सुभान अल्लाह छोटे मिया. जबरदस्त फटका यार. लाजवाब बॅटिंग यार. तोड नाही या 2 फलंदाजांना. तब्बल धावसंख्या पोहोचली 60 वर. फक्त 2 धावांची आवश्यकता. काय क्रिकेट आहे योगेश. 0-3 गडीबाद हॅट्रिकसाठी हॅट्रिक घेतली होती. त्याच्यानंतर मात्र 3 ओव्हर मध्ये 15 होते काल. षटकार 6. बॉलर बॅक टू द गुड स्टॉप होतं भावेश नाईक बॉल फॉलो थ्रू. ते ओव्हरची झालेली आहे समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलेला. 4 मध्ये धावा जमल्या आहेत 60. 6 चेंडू आणि 2 धावा. सहा चेंडू आणि 2 धावांची क्रिकेट आहे. काय होऊ शकतो. 6 चेंडू आणि 6 धावा. 5 धावा मात्र श्रीकृष्ण दिबा. ते मॅजिक ओव्हर दिवस रात्रीमध्ये सुयोग स्मृती भाचंद स्मृती चषक आय थिंक. येस सुयोग स्मृती चषक. तेव्हा ते रंगलेले मॅच खेचून आणली होती या गोलंदाजाने. ते मॅजिक फिगर. पण यावेळी फक्त 2 धावांची आवश्यकता. समोर सेट झाला बॅट्समन आहेत लालू. 6 चेंडू 2 धावा. कंपल्सरी टार्गेट रिद्धी सिद्धी कोपरी सीझन 11 हा नियम आहे का धावा बनवायलाच लागतील लालो. बैठक मारली ती प्रॉपर आहे का. हो ग्रेट यार. तो सेमीफायनलचा लालू पाहायला मिळाला. ज्याने स्वप्नील राणेच्या विरुद्ध सेमीफायनल 10 सीझन होतं ते गाजवलं होतं. सेम त्याच अंदाजामध्ये फायनल. हा इथे फायनल नाही परंतु तोच लालू षटकाराने सामना जिंकून देतोय. सुपर यार. कॉंग्रॅच्युलेशन. वेल डन लालू. 0-3 गडी बाद. जमली 5व्या विकेटला जोडी. परशुरामजी ठाकूर हा एक क्रिकेट. 0-3 गडी बाद. त्याच्यातून दाट खाजमत खेचला आणि सामना फिनिश केला. 2 ओव्हर ज्याने टाकले 18 धावा खर्च केले 1 विकेट.
आणि बरोबर चौथ्या क्रमांकावर येताना 30 धावांची फलंदाजी. मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात ठरलेला आहे यॉर्कर किंग स्वप्नील नाईक लालू. कॉंग्रॅच्युलेशन लालू, आपल्याला यायचं मी विनंती करते आमचे सन्मान्य पाहुणे परशुरामजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा गौरव देण्यात येईल. आज शिवजयंती आहे परशुरामजी ठाकूर आणि कालपासून शिवजयंतीचं औचित्य साधून चांगली संकल्पना योगेशने आणलेली आहे. मूर्ती देऊन राजांची मूर्ती देऊन प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला सन्मानित केलं जातं. लालू ठरले मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 30 धावांची विस्फोटक खेळ आणि 2 ओव्हर 18 धावा आणि विकेट. ऑलराऊंडर परफॉर्मन्स घोषित झाला. लालू आपल्याला न्यायचं आहे आणि टॉस साठी दोन्ही कॅप्टन. 4 ओव्हरच्या मॅच 5 ओव्हरची मॅच. चला 2 कॅप्टन आणि लालू. ग्रेट बॅटिंग यार, व्हॉट वंडरफुल सुपरफुल. 3 गडी बाद 0. काय ती पार्टनरशिप, नॉट अ पार्टनरशिप बिटवीन लालू स्वप्नील नाईक अँड माजिद चा भाऊ मोहसिन बलूच. ग्रेट यार. आमचे सन्मानित पाहुणे आहेत व्यासपीठावर समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या हातातून नेहमीच दानत्व पाहायला मिळतं. परशुरामजी ठाकूर हे सन्मानित करतील. विस्फोटक 30 धावा, विस्फोटक 30 धावा आणि 2 ओव्हर 18 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. ग्रेट यार, फुल्लातून परफॉर्मन्स यार. सन्माननीय राजांचा जन्मदिवस वेल्डन आहे लालू. दॅट इज अ सुपरब यार. 30 धावा आणि 18 धावा देऊन 1 विकेट. सन्मानित केलं जातं शिवाजी महाराजांची ही मूर्ती देऊन. मॅन ऑफ द मॅच ठरला लालू. सुपरब यार. परशुरामजी ठाकूर हे आहेत. सन्मानित केलं होतं स्वप्नील नाईक. लालू मॅच खेचून आणली. 0-3 गडी बाद. येस लालू हे जोडले जातील. वेल्डन लालू. लालू 0-3 गडी बाद होते. 51 धुरंधर परशु गेला होता, जितेश गेला होता, त्याच्यावर माजिद. काय मनामध्ये विचार होते? मॅच तर फसलेलीच होती पण सगळीकडे गेलो तर 12-11 टीम लागते आम्हाला. पण आता ते सवय करून घ्यायला लागेल. मॅच जिंकायची होती कारण की ऑलरेडी आम्ही काल त्यांच्याशी हरलो होतो आणि मला वाटतं आज विकी नाही त्याची कमतरता त्यांना जाणवली थोडीशी आणि आम्ही मॅच जिंकली. ही संकल्पना आलेली आहे, एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न आहे. संकल्पना औचित्य राजांची मूर्ती देताना प्रत्येक सन्मान केला जातो मॅन ऑफ द मॅच. तर कसं वाटतं संकल्पनेबद्दल 2 शब्द लालू? नक्कीच आज महाराजांची ट्रॉफी भेटते आजच्या दिवशी म्हणजे खूप चांगली गोष्ट आणि खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे गर्वाची गोष्ट आहे. असं आहे. लालू कमी बोलतो पण बॅटने जबरदस्त बोलतो. किंग यॉर्कर किंग ठरलं मॅन ऑफ द मॅच. टॉस साठी मी एपी बॉईज आणि बोनकोडे 11 बोनकोडे हे 2 कॅप्टन आहेत. परशुरामजी ठाकूर हे सन्माननीय यांच्या शुभ हस्ते टॉस. एका बाजूला आहे NB नेट आणि रिद्धी सिद्धी. NB नेट आणि रिद्धी सिद्धी. NB म्हटलं लालूने, स्वप्नीलने. बरोबर NB आलेलं आहे. 5 ओव्हरची मॅच आहे लालू. ऑन द टॉस काय म्हणणं असेल, काय घेता? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय करू कारण की पहिली मॅच चेस केलेली आहे त्यामुळे. हार्दिक शुभेच्छा असतील. बेल्डन यार अफलातून परफॉर्मन्स हा टॉस जिंकला. परशुरामजी ठाकूर आज शिवजयंती आहे. राजांची मूर्ती देऊन प्रत्येक मॅच साठी कालपासून ही संकल्पना आम्ही राबवतोय. कशी वाटते ही संकल्पना? आज राजांचे एक मान आहे, अभिमान आहे राजांबद्दल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आजच्या दिवशी संपूर्ण मुंबईतील जनतेला हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आमच्या कोपरी गावातील 2 भाऊ योगेश आणि नितीन भाऊ यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्षापासून रिद्धी सिद्धी चषक हा नवी मुंबईतील क्रिकेट रसिकांसाठी हा आनंदाचा मेळावा आहे आणि अशा आनंदाच्या मेळाव्यामध्ये खूप नागरिक याचा लाभ घेत असतात आणि आज खरोखरच शिवजयंती असल्यामुळे त्यांच्या ह्या कार्याला खरोखरच सल्यूट केला पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करतो ती समाजाला आवडते आणि तीच ह्या बंधूंनी समाजाचं मन जिंकलेलं आहे आणि अशा या बंधूंना मी परत एकदा त्यांच्या हातून चांगलं कार्य हो आणि ते करतच असतात. आणि आजच्या शिवजयंतीनिमित्त आजचा जो क्रिकेट सामना झाला तो खरोखरच बघण्यासारखा होता. ज्या वेळेला एखादा पहिला 3 खेळाडू शून्यावर असताना मात्र
चौथ्या फळीतला जो खेळाडू येतो आणि जिंकून जातो आणि त्यावेळेला आजूबाजूच्या आमच्या बोनकोड्यातील लोक खूप आनंदित असतील आणि पुन्हा ज्यावेळेला हा सामना सुरू होईल मला वाटतंय बोनकोड्यातील खूप प्रेक्षक इथं मैदानात येतील आणि त्यांना सर्वांना या शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा. आणि आमचे मित्र कॉमेंटेटर खरोखर त्या संतोष म्हात्रे यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. खरोखरच ते आज दुसऱ्या दिवसापर्यंत लोकांना खरोखर समालोचनद्वारे माध्यम खूप चांगले ते विचार मांडत आहेत. त्यांना सुद्धा शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. हे होते परशुरामजी ठाकूर, दानशूर व्यक्तिमत्व आणि सामाजिक उपक्रम ज्यांच्यामध्ये हातून चांगली चांगली कमावतात. हे शुभेच्छा. अँड जाऊ मॅच कडे मग दुसरा आहे रिद्धी सिद्धी कोपरी चषक. टॉस जिंकले लालू स्वप्नील नाईकने. बोनकोडे 11 यू चूज द फील्ड पेस. ओढतो प्रिन्स अतिशय दर्जेदार कॉमेंटेटर आहे, त्याच्याकडे आपण जाऊ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. राहुल सिरसाट प्रिन्स. थँक्यू संडी सर. संपूर्ण प्रेक्षकांनी लेजंड कॉमेंटेटर ऑफ नवी मुंबई अर्थातच संडी सरांचा आवाज तुम्ही ऐकला. या अगोदरच्या मॅच मध्ये एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणापर्यंत एक चांगली झुंज दिली टीम बोनकोडे 11 बोनकोडे या टीमने आणि विजय त्यांनी प्रस्थापित केला. जी बॅटिंग स्वप्नीलजी नाईक दादांची आपण पाहिली, ज्या इनिंगने मात्र विजय संपादन करून दिला टीम बोनकोडे 11 बोनकोडे या टीमला. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे जर आपण पाहिलं तर बोनकोडे 11 बोनकोडे त्यांच्या विरुद्धामध्ये आपण पाहू शकता एपी बॉईज नेहरू दोन्ही संघ एक एक सामने जिंकलेत. तर 5 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, त्याची नोंद देखील आपण घ्यायची. 4 ओव्हरची मॅच आहे, एक महत्वपूर्ण मॅच. तर 5 ओव्हरची मॅच आहे. पाच ओव्हर आहे. तर 5 ओव्हरची मॅच आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश कदम आणि अजित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामना दरम्यान चांगलं प्रदर्शन या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान पाहायला मिळालं. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज मोहसिन बलूच आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच स्टार्ट होते. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर भिरकावण्याचा प्रयत्न झाला आहे आणि फिल्डर तैनात होता मोहन दीक्षित आणि टिपला हा झेल आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक पहिला बाद होताना पाहायला मिळतोय. बॅट्समन गणेश कदम या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मी विनंती करेन की गजानन कुक्षेत या टीमचे कॅप्टन अनुपदादा पाटील आपणास या स्पर्धेचे जनक योगेशदादा भोईर आणि नितीनदादा भोईर यांच्या माध्यमातून आपणास आमंत्रित केले जाते. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय किशोरजी ठाकूर साहेब यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाज माजिद बलोचने ज्या प्रकारे भिरकावण्याचा प्रयत्न झाला बॅट्समन गणेश कदमच्या दरम्यान. बॅट्समन स्वतः टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. स्वप्नील बॉलिंग मार्कवर मोहसिन बलोच पहिल्याच बॉलवर विकेट त्यांनी संपादन केलाय. जो महत्वपूर्ण विकेट होता टीम एपी बॉईज नेहरू या टीम्स आणि त्या बॅट्समनला बाद केले मोहसिन बलोचने पहिल्याच बॉलवर. बॅट्समन स्वप्नील स्वतः टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. टीम मधून फिल्डर चेंडू जज करेल तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकच सिंगलच्या साह्याने आतापर्यंत धावफलकाचं दार ओपन होताना पाहायला मिळते. टीम एपी बॉईज नेहरू या टीमचं एक गडी बाद 1 रन षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. अतिशय चांगली लेंथ चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय गोलंदाज मोहसिन बलोच आपल्या टीमसाठी.
यावेळेस देखील बिगिट केलाय, परंतु चेंडू जाईल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. या चौकाराच्या साह्याने धावफलकाला थोडीशी गती मिळाली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. 5 रन आतापर्यंत होतात. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु मिस फिल्डिंग थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानामध्ये पॉवर बेचे पहिले षटक 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. लॉगॉनच्या दिशेने मोहन दीक्षित, डीप मिड विकेटला फिल्डर आहे जितेश राऊत, आणि यावेळेस या फिल्डरला भेदून तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत आणि त्यासाठी एक चांगला प्रयत्न करावा लागेल. यावेळेस देखील फटका चांगला आहे, सराईच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या ठिकाणी मोहसिन बलूचचं, कारण जिद्दीने तो गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते मोहसिन बलोच. यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. लॉगॉन मधून फिल्डर चेंडू खाली येतोय. मोहन तोपर्यंत फक्त एकच रन या ठिकाणी स्कोरबोर्डवर ऍड होताना पाहायला मिळते. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 गडी बाद 6 रन आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवर अपकमिंग यंगस्टार ऑफ नवी मुंबई अर्थातच मोहन दीक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूने देखील कमी वयामध्ये एक चांगली भरारी घेतली. टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये अंडर 21 अंडर 22च्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धा अक्षरशः गाजवल्या. तदनंतर आपल्या भेदक गोलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकून अल्पावधीमध्येच खुल्या गटातील स्पर्धा देखील हा खेळाडू खेळला. मोहन दीक्षित आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्कवर, 31 थरार बॉलर, परंतु यावेळेस त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी समोर बॅट्समन आहे अजित आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक लगावण्याची. मोहनचा पहिला बॉल भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केलाय. वाईट +1 2 रन यावेळेस ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतात. अनुपदादा पाटील यांचं देखील आगमन होते, जे गजानन 11 कोक्षित या टीमचे कॅप्टन आहेत, आणि त्यांचं देखील आम्ही रिद्धी सिद्धी चषक 2022 मध्ये सरसे स्वागत करतोय. 100 रन आतापर्यंत 8 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आठ रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील सरळच्या दिशेने हा स्ट्रोक केलाय, परंतु चांगली फील्डिंग आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका म्हणजे सरळच्या दिशेने, आणि यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 1 रन ऍड होते. 9 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, आणि दुसरं षटक आतापर्यंत मार्गस्थ आहे बॅट्समन स्वप्नील. यावेळेस देखील एक चांगला बाउन्सर, ही खासियत आहे मोहन दीक्षितची, कारण सातत्याने उसळी घेणारे चेंडू त्याच्या माध्यमातून स्वार केले जातात. अनेक नामांकित खेळाडूंच्या विरुद्धमध्ये देखील या गोलंदाजाने गोलंदाजी केली अनेक स्पर्धांमध्ये, आणि चांगला खेळ सातत्याने राहिलाय मोहन दीक्षितचा देखील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील फटका चांगला आहे, भरपूर वेगाने हा स्ट्रोक केलाय, परंतु 1 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मिस फिल्डिंग होते, परंतु तोपर्यंत 2 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या, धावा आतापर्यंत होतात 11 रन. त्याचबरोबर आदरणीय शिवा मामा साहेब आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. मोहन आतापर्यंत 11 रन
धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 रन खर्च केल्या होत्या मोहसिन बलोचने. 1 विकेट महत्वपूर्ण त्यांनी संपादन केला पहिल्याच बॉलवर. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केलाय, परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. ज्या वेळेस तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये एक्स्ट्रा धावा खर्च करता सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला ज्यावेळेस टार्गेट चेस करायचं असतं तेव्हा याच एक्स्ट्रा धावा कधी कधी पराभवाचं कारण देखील ठरत असतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील आणखीन एक वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 बॉल अवांतर स्वरूपाचे रिलीज केलेत. बॉलर मोहनने थोडीशी दिशा त्यांनी भरकटली. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर इम्पॉर्टंट असते. ज्यावेळेस तुमची दिशा भरकटते त्यावेळेस तुमच्या वेगाला देखील अर्थ नसतो. यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल स्वार केलाय. पायाचा वेग तर जरूर घेतलाय, परंतु 1 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर 14 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र यॉर्क पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन थोडासा दडपणाच्या छायेखाली पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम एपी बॉईज नेहरू या टीमची धावसंख्या 1 गडी बाद 14 रन. 14 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आणि आतापर्यंत 14 रन धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर बॉलिंग मार्कवर मागच्या मॅच हिरो अर्थात स्वप्नील नाईक बॉलिंग मार्कवर येतात. यॉर्कर किंग. यावेळेस पहिलाच बॉल भरपूर वेगाने हा बॉल त्यांनी स्वार केलाय. डॉट बॉलची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये एका हाताने षटकार देखील यांनी लगावलाय आणि चांगला काही सातत्याने राहिलाय. स्वतः टीमचं कॅप्टन देखील आहेत. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर तैनात आणि टिपलाय हा झेल. विघ्नेश त्या ठिकाणी तैनात होता आणि फलंदाज स्वप्नील देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकला होता बोनकोडे 11 बोनकोडे या टीमने आणि फिल्डिंग त्यांनी स्वीकारली, कारण चर्चा सत्रा दरम्यान स्वप्नीलजी नाईक यांनी देखील सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू आणि त्यानंतर रन देखील चेस करू. एका नव्या उमेदीने संघ उतरलाय मैदानामध्ये. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विशाल परमार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 14 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. 14 रन आतापर्यंत होतात. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. फिल्डर तैनात आहे आणि टिपलाय हा झेल. माजिद बलोच बॅक टू बॅक 2 विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहिली अमर माने याच्या नावावर. तदनंतर आजच्या दिवसामध्ये धीरज भोईरने विकेट हॅट्रिक घेतली आणि यावेळेस स्वप्नीलजी नाईक यांना देखील विकेट हॅट्रिकची संधी आहे. क्रिकेटमध्ये विक्रम होतात, ते विक्रम तुटले देखील जातात, कारण विक्रम होतात ते फक्त तुटण्यासाठी. परंतु यावेळेस एक नवा विक्रम करण्याची संधी मिळाली स्वप्नीलजी नाईक यांना.
यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक रन तर जरूर आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि पाहता पाहता 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत धावफलकाला थोडीशी गती मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन 16 रन आतापर्यंत 16 रन धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं शांतमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते कारण पूर्णपणे आक्रमण केले बोनकोडे टीमने प्रतिस्पर्धी संघासमोर. पॉइंटला फिल्डर होता, थोडासा फंबल झाला. 1 रन तर जरूर कंप्लीट केली. सेकंड रन साठी कॉल आणि पंचांचा निर्णय. 1 रन मात्र जरूर फक्त मिळेल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप कव्हरला फिल्डर आहे. थोडासा फंबल झाला परंतु प्रयत्न चांगला राहिला अभिजितच्या माध्यमातून. कारण आपण जर पाहिलं तर बोनकोडे टीम दरम्यान देखील अनेक यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. कारण ज्या ज्या वेळेस सरावादरम्यान चांगलं प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून चांगला सराव केला जातो त्यावेळेस प्रत्येक गावामधील 11 या टीम मध्ये नवनवीन खेळाडूंना संधी दिली जाते. त्या संधीचं सोनं देखील सध्याच्या घडीला यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्या संधीचं सोनं करतात ते. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत झालाय. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा अवघ्या खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील संपादन केल्या. स्वप्नीलजी नाईक यांनी ओव्हर नंबर 4 गोलंदाजीच्या मार्कवर सागर चंद आपल्याला पाहायला मिळतोय. अपकमिंग यंगस्टर आहे आणि अतिशय चांगली गोलंदाजी सातत्याने राहिली या बॉलरच्या दरम्यान. पहिलाच बॉल लाईन चांगली होती परंतु चांगली फिल्डिंग, भरपूर वेगाने थ्रो केला. गॅदर देखील चांगलं होते सागरच्या दरम्यान. तोपर्यंत 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. थ्रो चांगला आहे परंतु बॅकअप देखील तेवढंच चांगलं आपल्याला पाहायला मिळते. 20 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. फक्त 1च रन या ठिकाणी मिळाली जाते. 1 रनच्या साह्याने 21 रन आतापर्यंत होतात. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. बॉलर सागर चंदने. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. रिद्धी सिद्धी चषक 2022 आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते 11व्या पर्वामध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 4 रन साठी हा चौकार. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 25 रन आपल्याला पाहायला मिळतात. अजित अजूनपर्यंत मैदानामध्ये झुंज देतोय. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की ज्यावेळेस सुरुवातीला बॅट्समन बाद झाल्यानंतर अजितने एक चांगली इनिंग पेश केली. या मॅच मध्ये देखील स्वप्नील बाद झाला, त्यानंतर विशाल देखील बाद झाला, गणेश देखील बाद झाला, परंतु अजित अजूनपर्यंत मैदानामध्ये विजयासाठी एक मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस देखील लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर एक फिल्डर डीप स्क्वेअर लेगला आहे, एक फिल्डर डीप मिड विकेटला आहे, एक फिल्डर लॉंग ऑन, एक फिल्डर लॉंग ऑफ आणि एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील तैनात आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे मोहन दीक्षित. थोडासा फंबल झाला. सेकंड रन साठी कॉल आणि रनआउटची संधी होती. फेकी चांगली होती परंतु गॅदर थोडस खराब राहिलं आणि याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 रन 27 रन आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. चार ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा फक्त होतात. शेवटची ओव्हर स्वप्नीलजी नाईक वैयक्तिक दुसरा आणि सांघिक 5वं षटक.
यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट संपादन त्यांनी केलाय. मागच्या ओव्हरचा जर विचार केला तर ज्या प्रकारे त्यांनी तिसरं षटक रिलीज केलं होतं, फक्त 2 विकेट त्यांनी संपादन केल्या होत्या आणि अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. चांगले लेन, चांगल्या लाईनने ते गोलंदाजी करतात. आपल्या टीमसाठी भरपूर चांगलं योगदान त्यांचं सातत्याने राहतं आणि या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. शेवटची ओव्हर आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवर विकेट या ठिकाणी संपादन केलाय स्वप्नीलजी नाईक यांनी. बॅट्समन अक्षय डावखुरा हाताचा एक गणाघाती फलंदाज ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक लगावण्याची. यावेळेस देखील आकडू पद्धतीचा बॉल फक्त दिशा दिली. लॉंग ऑफ मधून लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू खाली येतो तोपर्यंत फक्त एकच रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन. आज शिवजयंती आणि शिवजयंतीच्या संपूर्ण क्रिकेट रसिकांना मी शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील आणखीन एक मोठा स्ट्रोक, फिल्डर तैनात. पहिल्या मोमेंटला थोडासा फंबल झाला परंतु सेकंड मोमेंटला जेल टिपलाय मोहनने. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर टोटल 4 विकेट आतापर्यंत संपादन केलेत गोलंदाज स्वप्नील नाईकने. शेवटचे 3 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील आकडू पद्धतीचा बॉल होता. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये जज केला जातोय हा बॉल आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉल मध्ये फक्त अवघी 1 रन आतापर्यंत त्यांनी खर्च केली. यावेळेस देखील आणखीन एक मोठा हिट केला जातोय. फिल्डर आहे आणि यावेळेस आणखीन एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये इंद्रजीत जाधवने झेल टिपला होता, प्रेक्षकांची मने जिंकली आणि यावेळेस आपण पाहू शकता आणखीन एक चांगला झेल सागरशनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा 1 बॉल आतापर्यंत शिल्लक आहे या इनिंग मधला. यानंतरची मॅच जय गजानन कुक्षेत आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सारसोय 11. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी आमच्यापर्यंत जय गजानन कुक्षेत या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अनुपदादा पाटील यावेळेस या शेवटच्या बॉलवर आडव्या बॅटने हा स्ट्रोक केला आहे आणि अभिजितच्या माध्यमातून मिस फिडिंग आपल्याला पाहायला मिळते आणि 4 रन या शेवटच्या बॉलवर. या 4 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 रन आतापर्यंत होतात आणि 33 रनचं लक्ष असेल टीम बोनकोडे 11 बोनकोडे या टीम समोर.
तर सारसोई टीमचा कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण टॉस साठी लवकरात लवकर यायचं आहे. येणारे बॉल आहे 30 आणि जिंकण्यासाठी 33 रनची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे माजिद बलोच आणि स्वप्नील नाईक. ही जोडी ज्या जोडीने खऱ्या अर्थाने अफलातून खेळ केलाय अनेक स्पर्धांमध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर माजिद बलोच आपले इरादे स्पष्ट करतोय. 6 रनसाठी हा षटकार. 33 रनचं लक्ष्य आणि पहिल्याच बॉलवर गोलंदाज गणेश कदमचं स्वागत केलं. एक काय माजिद बलोचने अक्षरशः गाजवला. तदनंतर काही काळ क्रिकेट पासून वंचित राहिला, परंतु तदनंतर पुन्हा आगमन या खेळाडूने केलं आणि पुन्हा एकदा 30 दहशत या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील आपल्या अनोख्या शैलीमध्ये त्याचा फेवरेट स्ट्रोक आणि 4 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 4 रनच्या साह्याने आतापर्यंत 10 रन टोटल होत आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर अजूनपर्यंत 23 रनची गरज आहे. येणाऱ्या 28 बॉल मध्ये माजिद बलोच बोनकोडे क्रिकेट मधलं एक मोठं नाव आणि यावेळेस आपल्या टीमसाठी एक चांगलं प्रदर्शन. यावेळेस देखील आणखीन एक मोठा प्रहार आलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. यस, इट इज अ सिक्सर. माजिद बलोच नावाचं वाद यावेळेस गुंगावताना आपल्याला पाहायला मिळते या मैदानामध्ये. सोळा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावर. यावेळेस देखील थोडासा धीम्या गतीने हा बॉल रिलीज केला. 16 रन आतापर्यंत होत आहेत आणि 4 बॉलचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील अतिशय देखणा स्ट्रोक. चेंडू येतोय डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईन पलीकडे. मिळतील 4 रन. हा चौकार. या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 20 रन पाहायला मिळतात. अजूनपर्यंत 13 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम बोनखोडे 11 बोनखोडे या टीमला. यावेळेस देखील आणखीन एक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पंचांचा इशारा येतोय. 6 रनसाठी हा षटकार. एका ओव्हरचा खेळ झाला आणि एका ओव्हरमध्ये या सामन्याचं चित्र खुलं केलं. माजिद बलोचने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते प्रशांत वाडकर. यावेळेस स्वप्नीलजी नाईक देखील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर बाद होताना पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली, परंतु अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर 7 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. येणाऱ्या 23 बॉल मध्ये यावेळेस देखील हा बॉल वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवलाय. 23 बॉल मध्ये आतापर्यंत 6 रनची गरज आहे. येणारे बॉल आहेत 23 आणि जिंकण्यासाठी अवघ्या 6 धावा. यावेळेस देखील हा विनिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय.
तर या सामन्याचा हिरो ठरला जातोय. तर टॉस साठी यायचा आहे. सारसो 11 या टीमचा कॅप्टन आणि जय गजानन कोक्षेत या टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी या सामन्याचा हिरो ज्याने 9 रन देऊन 5 विकेट संपादन केले असं स्वप्नीलजी नाईक अर्थातच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चे हिरो राहत आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील चांगलं प्रदर्शन, या मॅच मध्ये देखील चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. तर टॉस साठी यायचं आहे. सारसोई टीम चे कॅप्टन आणि कुलदीप दादा भोईर आणि शत्रुघ्न दैवी साहेब आपल्या देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय. तर स्वप्नीलजी नाईक आपण देखील यायचं आहे. खऱ्या अर्थाने 5 विकेट त्यांनी संपादन केल्यात आणि 9 रन फक्त खर्च केल्या. बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच